केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आपल्या सोबत आहेत। साहेब, सपत्नीक पूजा पार पडलेली आहे, काय भावना आहे? आज आपल्या या सिंदखेड राजा नगरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा 427वा जन्मदिवस लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः सपत्नीक या ठिकाणी या जन्मदिवसाच्या निमित्तानं जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही येत असतो। आजही या ठिकाणी जिजाऊ माँसाहेबांचं आम्ही दर्शन घेतलं। जिजाऊ माँसाहेबांची ख्याती ही आपल्या संपूर्ण देशातच नव्हे तर देशाच्या बाहेरसुद्धा एक आदर्श माता म्हणून अनेक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांचा नावलौकिक जगभर त्या ठिकाणी आहे। निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं फार मोठं योगदान, त्यांच्यावर असलेले संस्कार आणि त्यातून निर्माण झालेलं हे हिंदवी स्वराज्य यामध्ये निश्चितच फार मोठा सिंहाचा वाटा जिजाऊ माँसाहेबांचा आहे। आणि आज त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत या ठिकाणी लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून लोक येत असतात। आजच्या या जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं तमाम नागरिकांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आजच्या सोहळ्यानिमित्त नागरिकांना तुम्ही काय संदेश आणि काय आवाहन करणार आहात? खरं म्हणजे एक आदर्श माता, एक आदर्श पुत्र की जी की प्रतिमा आज या ठिकाणी आपण राजे लखुजीराव जाधव यांच्या या राजवाड्यामध्ये आपण पाहतो की बाल शिवाजीला मांडीवरती बसून त्याला संस्कार आणि शिक्षण देणारी एक माता, आणि म्हणून जिजाऊंचे संस्कार, राजमाता जिजाऊंचे विचार आणि त्यांचा आदर्श आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये बाळगावा अशा प्रकारचा संदेश किंवा शुभेच्छा मी सर्वांना देतो। तर नक्कीच हे होते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव। कॅमेरामन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, सिंदखेड राजा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।